we are going to learn English grammar. आज आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर मध्ये आपण जे काही चाललेले की इंग्लिश रीडिंग लर्निंग. मग इंग्लिश रीडिंग लर्निंगचं आपण पाहिले. फर्स्ट मध्ये साऊंड केले, नंतर दोन वर्ड घेऊन त्याचे साऊंड केले. आज आपल्याला पाहायचं आहे नवीन कन्सेप्ट ब्लेंडिंग वर्ड. मग हे काय असतं ब्लेंडिंग वर्ड? याचा काय उपयोग होतो रीडिंग मध्ये? हो, याचा पण उपयोग होतो. चला पाहूया ब्लेंडिंग वर्ड कशाला म्हणायचं आणि ब्लेंडिंग वर्ड पासून आपल्याला रीडिंग कशा पद्धतीने येईल. यासाठी आपल्याला पाहावं लागतील काही ब्लेंडिंगचे थोडेसे वर्ड, त्यापासून सुरू होणारे शब्द. ओके, त्याआधी जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. ओके, आणि व्हिडिओ पाहत राहा एंड पर्यंत, जेणेकरून तुम्हाला जे काही थोडंसं कन्फ्युजन होत असेल की रीडिंगचं इंग्लिश रीडिंगचं मेनली, तर त्यासाठी तुम्ही डाऊट सगळे क्लिअर होतील. आणि तरी तुम्हाला काही वेगळे प्रश्न पडत असेल तर कमेंट करा, कमेंटमध्ये सांगत चला. चला पाहूया. फर्स्ट बी यल ब्ल. याचा साऊंड घेतला मी ब्ल. साऊंड होतो याचा ब्ल. ब्ल म्हणजे आता काय पहा कसा तयार झालाय. फर्स्ट बघूया. हा तयार झालाय बी प्लस यल ब्ल. मग याच्यापासून शब्द आपण बघूया. ब्लचा काय करायचं. आता हे शब्द असतील. याचा एक शब्द घेते ब्लॅक, ब्लू, ब्लँक. हे शब्द आहेत बघा. या ठिकाणी तुम्ही बीएल आलं, ब्ल म्हणायचं त्याला. का ब ल ऍक असं नाही होणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा मी सांगितलं थ्री लेटर वर्ड्स कसे वाचायचे की कॅट, क ऍक्ट कॅट झालं. पण त्या पद्धतीने या शब्दाला होत नाही, कारण वर्ड जास्त आहेत ना. 5 आहेत, 4 आहेत, कुठं कुठं 5 आहेत. तर या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी ते ब्लेंडिंग वर्ड आपल्याला कामाला येणार आहे. तो ब्लेंडिंग म्हणजे काय, आता इथे साऊंड बल होणार नाही, ब्ल होणार आहे. काय होणार आहे साऊंड ब्ल, अर्धा ब आणि पूर्ण ल. ब्ल ऍक ब्लॅक. समजायला तुला? म्हणजे इथे शब्द ब्ल ऍक तयार झाला ब्लॅक. कुठला तयार झाला आपला शब्द ब्लॅक. ते कसं झालं, हा ब्लेंडिंग वर्ड इथे यूज केलाय, त्याच्यातून आपला हा शब्द तयार झालाय ब्लॅक. ओके, इथे पण बघा ब्लू, ब्लू यू, ब्लू झालं. अ आणि ई ब्लू. इथं ब्लँक, बी एल ए के, ब्लॅक, ब्लँक. या पद्धतीने तुम्ही यांचे उच्चार करू शकता. अजून एक ब्लाइंड, ब्ल आलं, आय एन डी ब्लाइंड. म्हणजे तुम्ही आपण जे पहिल्या व्हिडिओ मध्ये शिकलो होतो क ऍट कॅट होतं, बी आय जी ब आ ग बॅग होतं. मग या पद्धतीने याचं होतं का नाही. या ठिकाणी तुम्हाला ब्लेंडिंग वर्ड यूज करायचे त्यासाठी ब्ल. अजून कुठे एवढंच आहे का नाही, भरपूर आहेत. आपण वन बाय वन पाहणार. इथे याला ब्लेंड. अजून आपण या शब्द ब्रेड जर असेल तर मग बी आर आलं तिथं. पण हे काही ब्लचे मी काही घेतलेले आहे, त्याचा उच्चार सांगितला कसं करायचं ब्ल ऍक ब्लॅक. आता दोघांना मिळून एक उच्चार करायचा, कारण ब्लचा आपण काय करतोय प्रोनाउन्सिएशन शिकतोय. ब्ल, बी एल ब्ल, ब्लू, ब्लँक. या पद्धतीने. आता नेक्स्ट घेऊया ब्र. नेक्स्ट घ्यायचं आपल्याला ब्र. याचा साऊंड होणार आहे ब्र. मग कुठले कुठले शब्द आहेत याचे ते पाहूया. ब्रश पहा, एक एक साऊंडचं आपण बी आर यू एस एच ब्रा ब्रश. ब्रचा साऊंड घेतला. काय घेतला ब्र. इथे पण बी आर आले, ब्र ब्रेड झाला. आता ब्लेंडिंग वर्ड नुसार प्रोनाउन्सिएशन चालू करायचं. का दोन वर्ड ब्र एक ड, ब्र एक ड म्हणजे ब्रेड. या पद्धतीने तुम्हाला त्याला वाचायला लागेल. जसं आपण मराठीमध्ये वाचतो क पा क पाट कपाट असं वाचायचं. सेम त्याच पद्धतीचा यूज करायचा, ते इंग्लिश मध्ये करायचं. मग तोच आपल्याला जमत नाही, त्यासाठी हे ज्या काही नॉर्मल गोष्टी आहेत, खूप हा बेसिक आहे, ते आपल्याला शिकावं लागेल. ओके, चला पाहूया मग अजून कुठले कुठले शब्द आहेत. ब्रिक, बी आर आय सी के ब्रिक. ब्र आले इथे साऊंड, प्रत्येक ठिकाणी ब्र येणार आहे. ब्रिज, ब्रिज पहा प्रत्येक ठिकाणी कसा साऊंड आपण काढतोय हे बघा, त्यानुसार तुम्ही जाऊया. ब्रिंजल, ब्रिंजा. या ठिकाणी पण बघा कसं झालेलं आहे ब्रिंजल. अजून ब्रॅकेट,
प्रत्येक ठिकाणी आपण बियाचा साऊंड होते, ब्रचा साऊंड निघतोय असे शब्द घेता येतात. या शब्दाचं आपल्याला रीडिंग करायचंय ब्रेन. हे काही मी शब्द घेतले ब्र साऊंड किंवा ब्र ब्लेंडिंग वर्ड आपण यूज केलाय ब्र. नेक्स्ट आहे ब्लेंडिंग वर्ड ch. आता याचा करायचा आपल्याला साऊंड च. कुठला साऊंड आहे याचा? च साऊंड होणार आहे. मग हे कुठले कुठले? चाइल्ड पा ch आलं चाइल्ड. च किंवा क ह ई ल ड असं नाहीये, तिथं ch चा साऊंड घेतलाय. नॉट ओन्ली सी. आपण सी चा साऊंड ग शिकलोय, तिथं सी चा साऊंड नाहीये, ch चा आहे म्हणजे च चा आहे. चाइल्ड ch आलं चैन. चिली chilies, then chess, chair. प्रत्येक ठिकाणी सी ची च ch आलेलं आहे. देन चॉक. आता इथे पहा चॉक म्हणतात कोण कोण. ल चा उच्चार आहे पण सायलेंट आहे. ओके, या पद्धतीने आपण शिकलोय आता च. नेक्स्ट बघायचं आपल्याला क्ल म्हणजे cl. कशाचं पाहिजे? क्ल. तर कुठले कुठले क्लचे? क्लॉक cl आलं. क्लॉक क. याचा पण क आला, याचा पण क्ल आला. इथे क नाहीये, क्ल आहे. अर्ध क आणि पूर्ण ल. क्लॉक. देन क्लॅप CLAP क्लॉक अप क्लॅप. क्लिप एक प्रकारची पिन असते. क्लिफ. पहा कुठले कुठले घेतले? क्लॅप, परत क्लाउड्स. काय घेतला? क्लाउड्स ना क्लाउड. प्रत्येक ठिकाणी क्लचा साऊंड आलेला आहे. हेच तुम्ही वर्ड घ्यायचे, वाटलं स्क्रीनशॉट घ्या. मुलांना आपल्याला वाचायला शिकवायचे कशाचा साऊंड क्ल होतो, कशाचा साऊंड स होतो, कशाचा ब होतो, कशाचा ब्ल होतो. या पद्धतीने तुम्हाला डिफरन्स पण समजला पाहिजे. शिकताना क्वेश्चन पडले पाहिजेत, मग त्यावर आपल्याला नवीन प्रॉब्लेम पण कळत राहतात आणि क्वेश्चन पण सॉल्व्ह होत राहतो आणि नवीन ट्रिक पण समजून जातात. ओके, चला यामध्ये काही डाऊट असेल, तुमच्याकडे काही वर्ड्स असतील, त्याचे प्रोनाउन्सिएशन आता कसं करायचं आम्हाला नाही समजत आहे, खूप मोठा वाटतंय, खूप छोटा वाटतंय, ह्याला जरा वेगळंच वाटतंय, असं काही असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. कमेंट करत सांगा. ओके.